मुद्दा मांडलेला आहे की हा उपक्रम ज्यांनी कोणी चालू केला किंवा ह्याच्यामध्ये सहभाग ज्यांचा आहे, जे फायनान्सर्स आहेत त्याचे, सिद्धनाथ पवारांनी मला फोन करून सांगितलं की असं असं महिलांनी हे केलेलं आहे. तर मला धावलं नाही. आणि की जसं चेतन मगाशी म्हणाले की चहाचा व्यवसाय हे महिला करू शकतील, हे आश्चर्य जरी वाटत असेल तर मला काय त्याच्यामध्ये तसं आश्चर्य वाटत नाहीये की मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महिला काही करू शकतात. म्हणजे हा काय इथे जमलेल्या पुरुष मंडळींना काही धोका नाही आहे तसा, पण मी आपलं सांगते की महिला ज्या क्षेत्रामध्ये जातील त्याच्यामध्ये त्या त्यांचा ठसा उमटल्याशिवाय राहत नाही. आणि चहा मी काय रात्री विचार करत होते, मी स्वतः पण हा चहा पिऊन बघितला. उत्तम चहा आहे आणि चांगल्या दर्जाचा आहे. तर चहाची जी क्वालिटी जी आहे ती एक महिलांनी जपणं, किंवा जे कोणी हे बनवतं, हे बालाजी ग्रुप असेल किंवा हे प्रतिभा बचत गट असेल, त्यांनी चहाची क्वालिटी मेंटेन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तरच तुमच्याकडे तुमचा गिराईक परत परत पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. महिला जेव्हा आपण म्हणतो की महिलांनी एक सक्षम व्हायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे नेमकं? माझ्यामध्ये महिला ही एक शक्तिरूप आहे, मुळातच एक शक्तिरूप आहे. सर्वात उत्तम व्यवस्थापन जर कोणी करत असेल तर ती आहे माझी महिला भगिनी. मल्टीटास्किंग जसं आपण त्याला इंग्लिश मध्ये बोलतो. मी स्वतः एक हाऊसवाईफ आहे, एक गृहिणी आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं लोकांचं. एक मिनिट सॉरी. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा मला कोणी विचारतं किंवा कोणाला मी विचारते की तुम्ही काय करता, तर ते म्हणतात की नाही हो मी काय नाही, मी गृहिणी आहे, मी हाऊसवाईफ आहे. तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की असं तुम्ही आपण स्वतःला कमी का लेखतो, की आपण असं का म्हणतो की नाही हो मी फक्त गृहिणी आहे किंवा मी हाऊसवाईफच आहे. हाऊसवाईफ असणं 24/7 हा एक जॉब आहे. आणि माझ्या मते त्या जॉबची म्हणजे थँकलेस जसं म्हणतात तसा प्रकार आहे की त्याचं कौतुक अजिबात होत नसतं. होतं का कधी? नाही. 12-24 तास काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी महिला भगिनी किचन मध्ये तरी असते, मुलांच्या मागे तरी असते. हे सगळे प्रकार ती इतक्या उत्तम रीते ती पार पाडत असते. तिची सकाळची धावपळ सुरू असते दूध तापवण्यापासून. दूध झाला की साहेबांना चहा द्यायचा, साहेबांचा चहा झाला की मुलांचं दूध द्यायचं, मुलांना तयार करायचं, आंघोळी घालायच्या. त्या एका वेळेला तिचं लक्ष त्या घड्याळाकडे असतं की शाळेची बस चुकली नाही पाहिजे, रिक्षा वेळेवर आपल्या मुलाला मिळाली पाहिजे. हे जे एकंदरीत एक त्या महिलाचं टाइम मॅनेजमेंट जे असतं हे अतिशय उत्तम, हे फक्त महिला करू शकतात. मध्यंतरी मी एका कृषी प्रदर्शनाला गेले होते. तिथे मला कोणी सांगितलं की एका गावामध्ये काही महिला आहेत, त्यांनी गायी घेतलेल्या आहेत, गाया, संकरित गाया, ज्या हायब्रिड गाया आपण म्हणतो त्या. आणि त्या गाया त्यांनी स्वतः विकत घेतल्या त्यांच्या पैशांनी कर्ज काढून. आणि त्याचा हिशोब पण त्या स्वतः ठेवतात. आणि त्याचा जे काय त्याच्यातनं त्यांना दुधामधून जे उत्पादन येईल त्या दुधाच्या उत्पादनातनं जे काय पैसे मिळतील ते त्या स्वतःच्याकडे ठेवतात, पुरुषांना अजिबात देत नाही. आणि ते कर्ज फेडायला त्याची मदत होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते वापर करू शकतात किंवा मुलीच्या लग्नासाठी ते काही पैसे बाजूला काढू शकतात किंवा स्वतःच्या आरोग्यावरती पण थोडेफार 4 पैसे त्या घालतात. सहसा महिला स्वतःच्या आरोग्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. मी एका आरोग्य शिबिर मध्ये होते परवा दिवशी. मी ते सांगितले की अशी शिबिरं नेहमी भरवली पाहिजेत. का तर डिलिव्हरी, पहिली डिलिव्हरी ते दुसरी डिलिव्हरी एवढ्याच वेळेला फक्त महिला वैद्यकीय तपासणीसाठी जाते. त्याच्या आधी मध्ये कोणी तिचं कौतुक करत नाही, डिंकाचा लाडू खायला घालत नाही, का काही शिरा करून खायला घालत नाही. झालं बाळणपण की संपला विषय. हो ना ताई? बरोबर आहे ना? अगदी तसंच आहे. मला पण तोच अनुभव आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की गृहिणी जरी आपण असलो, मी सुद्धा एक गृहिणी आहे, पण माझं आधी मी घर सांभाळते, घरामध्ये व्यवस्थित जेवण 2 टाइम व्यवस्थित बनतं का नाही त्याच्यावरती लक्ष देते, मुलांची शिक्षण व्यवस्थित होतात की नाही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी बाहेर पडले आणि आमचे जे डीलरशिप्स आहेत, गाड्या विकायचं आहे किंवा इतर जे काही धंदे आहेत त्याच्यामध्ये मी सहभाग थोडाफार घेते. पण ते करता करता घराकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही.
म्हणजे घरचे जे आपले पुरुष मंडळी आहेत त्यांनी आपल्याकडे कुठलीही तक्रार करता कामा नये की आता ही घरात बाहेर गेलेली आहे. पुरुषांना नेहमी सहसा ती एक भीती असते की आता महिलेला जर बाहेर पाठवलं आपलं तर घर आपलं उघड्यावर जाईल. तर ती एवढी काळजी एक महिलांनी घेतली पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपलं राज्य चालवायला किंवा देश चालवायला आपल्याकडे अनेक मंत्री असतात, पण एका कुटुंबामध्ये तुमच्याकडे जवळजवळ आपल्याला एक 5-6 मंत्री तर सहज एक बाई आरामात पार पाडते. मुलांचं आरोग्य बघते, आरोग्य मंत्री झाली. शिक्षण बघते, शिक्षण मंत्री झाली. अर्थव्यवस्था सांभाळते, नियोजन करते, अर्थमंत्री झाली. सांस्कृतिक काय नाटकालाच नाही, सर्कसलाच नाही, सांस्कृतिक मंत्री झाली. असे जे कार्यभार आहेत ती महिला नेहमी उत्तमरित्या पार पाडत असते. आता बांगलादेशचा त्यांनी उल्लेख केला की ही बचत गटाची तिथून सुरुवात झाली. बांगलादेशमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे गृहमंत्री महिला आहे किंवा कृषी मंत्री त्यांची महिला आहे. तर जर त्यांच्या महिला एवढं सगळं करू शकतात, जे काय प्रगत देश आहेत, जपान असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल, हे सगळे जे बाहेरचे परदेशातले जे देश आहेत, युरोपियन देश आहेत, हे प्रगत का झालेले आहेत? कारण त्यांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी जबाबदारी तेवढ्याच इक्वल बॅलन्सनी त्यांनी जबाबदारी पेललेली आहे आणि त्यामुळे हे देश प्रगत झालेले आहेत. त्याच्या उलट जर आपण बघायला गेलो तर पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, भारत घ्या, श्रीलंका घ्या, नेपाळ घ्या, इथे नेहमी महिलांना घरात ठेवलं जातं. तुला काय कळतंय, तुला काय माहिती, पैशाचे व्यवहार माहिती नसतात महिलांना. कित्येक महिलांना बँक अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे माहिती नसतं. वकिलीच्या बद्दल त्यांना काही ज्ञान नसतं. जेव्हा काही म्हणजे घरामध्ये काही वाईट प्रसंग घडेल तेव्हाच ती महिला बाहेर पडते आणि मग ती साधं बँक अकाउंट कसं ऑपरेट करायचं, वकिलाकडे जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ती शिकते. तर माझं म्हणणं आहे की अशा गोष्टींची वाट न बघता तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीचं शिक्षण घेणं महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की आता मी तेच संगीताताईंना म्हणाले की कोणी महिलांना बोलायला सांगा की ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला की हा व्यवसाय करायचा कशी काय सुरुवात झाली, मला ऐकायला आवडेल. तर नाही, आम्हाला नाही, आम्ही नाही बोलत, आम्हाला नाही आवडत किंवा येत नाही. त्यात येण्यासारखं काय आहे? मी पण काही शिकून आलेली नाही. असंच तुमच्यामध्ये राहून गप्पा गोष्टी करून बोलायला येतं. त्याच्यात भाषण द्यायचं म्हणजे काय, हा काय राजकीय कार्यक्रम नाही. आपल्याला काय धोरणं ठरवायची नाहीये का पंचवार्षिक योजना करायच्या नाहीये. एकमेकाचं येऊन इथं कौतुक करायचंय. तेवढाच एक मुद्दा असतो. तर महिलांना मला नेहमी एक सांगावं असं वाटतं की कधी स्वतःला कमी लेखू नका की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, मी स्त्री आहे, मला घरात ठेवलेलं आहे म्हणून मला काही येत नाही, असा कधीही एक काय म्हणतात न्यूनगड स्वतःबद्दल बाळगू नका. स्वतःबद्दल अभिमान ठेवा आणि जे काय तुम्ही काम करता ते अभिमानाने करा, एक जिद्दीने करा, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवलं पाहिजे की मी ह्या क्षेत्रामध्ये पडलेली आहे तर मी ह्याचा उच्चांक कसा गाठीन. आणि कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये माझा वैयक्तिक मी अनुभव सांगते की स्वभाव सांगते की तडजोड करायला मला कुठेही आवडत नाही. तडजोड येणे मी म्हणत नाही आपण त्याग करतो, महिलेचा स्वभावच असतो की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण नेहमी माघार घेतो, पण तडजोड म्हणजे इक्वालिटी म्हणा किंवा वेळेचं भान किंवा जर आपल्याला एखादी स्वच्छतेच्या बाबतीत असेल, एखादी गोष्ट जर नाही पटली, मला जर एखादी गोष्ट अशी ठेवायची असेल आणि ती अशी ठेवलेली असेल तर ती जोपर्यंत अशी ठेवली जात नाही तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करते. तर कुठलीही गोष्ट असेल ती तुम्ही जर ठीक आहे चालतंय. एकदा मध्ये आमच्याकडे कोरियन आले होते तर ते म्हणाले की भारतामधल्या लोकांची एक माइंडसेट आहे की चलताय, चालतंय रे, चलते म्हणजे ढकलायचं पुढं. असं नाही की परफेक्ट काम केलंय की व्यवस्थित ती कुठलीही गोष्ट आहे ती व्यवस्थित करायला पाहिजे. तर ह्या सर्व जे आता ह्या बचत गटाच्या महिला असतील ह्यांना सर्वांना माझं एकच मार्गदर्शन म्हणा किंवा एक मैत्रिणीचा सल्ला घ्या, बहिणीचा सल्ला घ्या किंवा एक मला सांगावं असं वाटेल की ह्या सर्व गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पाळल्या पाहिजे. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आमच्यामध्ये पण तो आपोआप आलेला नाहीये. चंचलाताई कोदरे असतील किंवा मी असेल किंवा अन्य माझ्या इथे भगिनी असतील, या आम्ही स्टेजवर जे आलो त्या अशा आपोआप आलेलो नाही आहोत. आम्ही पण शिकलेलो आहोत. तर तुम्ही जर आम्ही करू शकतो तर तुम्ही देखील ह्या गोष्टी करू शकता आणि त्याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. आता अजून याच्यापेक्षा काय
असं मार्गदर्शन करू. पर प्रत्येकाने चहा घेतला का? मला आल्यापासून एक कप चहा घोट पण नाही दिलाय. मी काल येताना म्हटलं कार्यक्रमाला जायचं, मी सहसा चहा पीत नाही, म्हटलं चहा पिऊन गेलं पाहिजे. चहा प्याले आणि आले. म्हटलं सांगायला बरं की चहा चांगला होता, नाही तर म्हणतील पहिली मी चहा पण नाही प्याला. पण खरंच अतिशय पॅकिंग एकदम उत्कृष्ट आहे, सुंदर पॅकिंग केलेलं आहे, त्याची मांडणी छान केलेली आहे. सिद्धनाथ पवार नेहमी असे चांगले उपक्रम राबवत आलेले आहेत. त्यांनी मागे पण मध्यंतरी अनेक कार्यक्रम असे लोकांच्या जनहितासाठी केलेले आहेत. असेच कार्यक्रम त्यांनी पुढे राबवत राहावे. आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण इथे माझ्या भगिनी त्या निमित्ताने का होईना इथे भेटायला आला. आणि हा चहा कार्यक्रम राजकीय नाही आहे, त्याच्यामुळे इथे जरी चंचलाताई असतील तरी हा काही पक्षाचा कार्यक्रम नाहीये. इथे या सर्वजणी, सर्व मैत्रिणी, सर्व बांधव मला भेटायला, त्यांना भेटायला आलेले आहेत. आणि हा चहा फक्त राष्ट्रवादीच्या लोकांनी प्यायचा असं नाही, सर्वांना हा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे पक्ष जात पात आम्ही मानत नाही. आणि प्रत्येकाने येऊन ह्या दुकानावरती भरघोस गर्दी केली पाहिजे आणि भरपूर चहा घरी नेला पाहिजे. मी सुद्धा आज एक 10 किलो चहा घेऊन जाणार आहे. तर मला सिद्धनाथ त्याची व्यवस्था करा की मी पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना 1-1 किलोची पाकिटं देणार आहे. आणि सगळ्यांना त्याचं एक जाहिरात म्हणा किंवा एक कौतुक म्हणा, आपल्या मुलींचं, आपल्या बहिणींचं आपणच कौतुक केलं पाहिजे. दुसरे इथे मला तरुण मुली खूप दिसतात समोर. तर मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं की आता बचत गट किंवा ह्या जे तुम्ही म्हणता व्यवसाय काय करावे, जसं मगाशी चंचलाताईंनी पण सांगितलं की अनेक व्यवसाय आहेत महिलांना, मुलींना करण्यासारखे. रांगोळीचे असतात की रांगोळी जर तुम्ही काढून देऊ शकत असाल शिका, किंवा मेहंदी काढू शकता तुम्ही, किंवा दिवाळीचे फराळ जसं म्हणतात. तुम्हाला खोटं वाटेल पण कधी कधी दिवाळीचा चांगला फराळ मिळणं अतिशय अवघड होतं, म्हणजे क्वालिटी चांगली मिळत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची गैरसोय होते. केटरिंगचा बिझनेस आहे किंवा फ्रीलान्सिंग जर तुम्ही करू शकत असाल, की हल्ली ब्युटी पार्लर इतके उघडलेले आहेत, तर असं त्याच्यामध्ये जाऊन काम करायला पाहिजे असं नाही, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. मुंबईमध्ये मुली घरी येतात ब्लो ड्राय करायला, केस करायला, किंवा काही मेकअप करायला, किंवा काय असेल फेशियल असेल, जे काय असेल ते. तर हे फ्रीलान्सिंग सुद्धा तुम्ही मुली करू शकता. आणि त्याच्यामध्ये कमीपणा मानू नका. मी हे का करू, माझी शेजारी मीची बाई ती काय म्हणेल, मला नावं ठेवेल. कोणी कोणाला काही नावं ठेवत नाही. तिला पण वाटत असतं की अरे आपण पण हे करायला पाहिजे, पण तेवढं तिच्यात धाडस नसतं म्हणून ती करत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठली कल्पना चांगली सुचली असेल तर ती राबवा, त्याच्यामध्ये कमीपणा मानून घेऊ नका. आणि पुन्हा एकदा सर्वांचे इथे आभार मानते. मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आभार मानणार नाही मी, पण मला परत पुन्हा एकदा इथे यावंसं वाटतंय. ते दुकान मी पुन्हा एकदा येऊन बघणार आहे कसं चाललेलं आहे. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत सर्व महिलांना आणि परिलाता चहाला. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताईंनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन